तिच्याबद्दल तुम्ही का बोलणार आहात? मी समजलो नाही. त्याने प्रश्न विचारला तसा कौस्तुभची परवानगी न घेताच तो कौस्तुभच्या समोर खुर्चीत येऊन बसला आणि बोलू लागला. हे बघा, मी जास्ती फिरवून बोलत नाही, डायरेक्ट मुद्द्याचंच बोलतो ना. काय आहे म्हणजे तिच्या घरच्यांनी तुम्हाला फसवलेलं दिसतंय. याची कल्पना तुम्हाला आहे की नाही माहीत नाही. मला सांगा, ती तुमच्याशी कशी वागते? म्हणजे तिचा एक भूतकाळ आहे, तिच्यासोबत तसं घडलं आणि ती जरा विचित्र झालेली. तो भूतकाळ सांगितला नसेलच त्यांनी. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 59. 5 मिनिटांनी बरोबर बाहेरून आवाज आला. मे आय कम इन? येस, कम इन. म्हणत कौस्तुभने वर पाहिलं तर एक अनोळखी 25 वर्षाचा मुलगा आतमध्ये शिरला. हॅलो, माय सेल्फ दुर्वेश. दुर्वेश कोण आपण? मी ओळखतो का तुम्हाला? तुम्ही शिप्राचेच मिस्टर आहात, राईट? हो, पण आपण कोण आणि तिचं काय? त्याने साशंक होऊन विचारलं. तेच हो, जरा तिच्याबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्हालाच भेटायला आलोय, काही गोष्टी सांगायला. तिच्याबद्दल तुम्ही का बोलणार आहात? मी समजलो नाही. त्याने प्रश्न विचारला तसा कौस्तुभची परवानगी न घेताच तो कौस्तुभच्या समोर खुर्चीत येऊन बसला आणि बोलू लागला. हे बघा, मी जास्ती फिरवून बोलत नाही, डायरेक्ट मुद्द्याचंच बोलतो ना. काय आहे म्हणजे तिच्या घरच्यांनी तुम्हाला फसवले असं वाटतं. याची कल्पना तुम्हाला आहे की नाही माहीत नाही. मला सांगा, ती तुमच्याशी कशी वागते? म्हणजे तिचा एक भूतकाळ आहे, तिच्यासोबत तसं घडलं आणि ती जरा विचित्र झालेली. तो सांगितला नसेलच त्यांनी. नाही म्हणजे कोणते आईवडील आपल्या मुलीचा भूतकाळ आपल्या जावयाला सांगतील, नाही का? तो असं डायरेक्ट त्या विषयावर बोलू लागला तशी कौस्तुभला शंका आली. तिचा भूतकाळ जाणून बुजून कोणी सांगायला का आलं होतं? हाच त्याला मूळ प्रश्न पडलेला जेव्हा की तो तिला तिच्या घरी सोडून आलेला. या आधी हा माणूस कसा काय आला नव्हता आणि आत्ताच का आला हे त्याला कळत नव्हतं. आधी तुम्ही कोण आहात ते सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे मी तुमचं का ऐकू हा सुद्धा प्रश्न आहेच, नाही का? अहो, मी सांगतोच आहे. मी तिच्या भावाचा मित्र आहे. आम्ही एकाच वर्गात होतो. मला सगळं माहिती आहे त्यांच्या घरातलं, अगदी सगळंच. बरं, मग आत्ताच का सांगायला आलात तुम्ही? जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा का नव्हता आला? आता कसं आहे, तेव्हा मी पुण्यात नव्हतो ना, आत्ता आलोय जॉबसाठी. आणि मला माहीत कुठं होतं की ती पुण्यात आहे? तुम्ही आत्ता तर म्हणालात की तिच्या भावाचे मित्र आहात, मग ते पुण्यात आहेत हे तुम्हाला माहिती नव्हतं? हे कसं शक्य आहे? अहो, आम्हा मित्रांची नंतर भांडणं झालेली हो, त्यामुळे आम्ही बोलत नव्हतो. आणि ते तसं घडलं तिच्यासोबत आणि एका रात्रीत कुठंतरी निघून गेले त्यांचं कुटुंब. मग गावात कोणालाच माहिती नव्हतं ते कुठे आहेत ते. मग मला तरी कसं माहीत असेल? पण काय झालं, मला ती योगायोगानं परवा इथं औंधमध्ये दिसली. पण काय माहीत या 2-3 दिवसात ती काही दिसलीच नाही मला. मग म्हटलं तुमच्याशी बोलावं जरा. काय आपल्याला कोणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही हो. तुमची काळजी वाटली म्हणून आलो बस. बाकी काही स्वार्थ नाही माझा. बरं, पण जर तिच्यावर झालेल्या रेपचा प्रयत्नाबद्दल तुम्ही बोलायला आला असाल तर मला ते ऑलरेडी माहिती आहे. तिने स्वतः मला सांगितले ते. म्हणूनच तर मी सोडून आलोय तिला तिच्या घरी कायमची. सो तुम्हीही जाऊ शकताय. मला आता तेच ऐकण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. नाही 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 नाही, मग तुम्हाला काहीच माहिती नसणार. मी सांगतो ना, ती म्हणाली असेल रेपचा प्रयत्न झालाय, बरोबर? हां, काय म्हणाला? अहो, हेच म्हणाली असणार, 100% सांगतो मी. आता माझं ऐका. तेव्हा ती 7वीत होती आणि तिच्यावर रेप झाला. त्यानंतर तर ते इकडं शहरात आले.
अन बघा, तुमच्यासारख्या सुसभ्य माणसाशी लग्न लावून दिलंय तिचं. फसवा फसवी करण्यात तिचा भाऊ आणि त्यांचं कुटुंब एक नंबर आहेत बघा. ती वाईट नाहीच आहे तशी, पण कितीही झालं तरी रेप झालेलीच ना. तुम्हाला कोणीतरी चुरगळलेलं फूल दिलं तर कसं वाटेल नाही का? मी जर तुमच्या जागी असतो तर मला तर लयच वंगाळ वाटलं असतं. तो अगदीच बेकार तोंड करून म्हणाला, तुम्ही प्लीज निघा, मला माझी कामं आहेत. तो चिडून समोरची फाईल उचलत म्हणाला, नाही पण खरं सांगा, तुम्हाला सुद्धा वंगाळ वाटते ना हे ऐकून? अहो वाटणारच, पण झालं की तुम्ही सोडून दिलं तिला, मग झालं. तुम्हाला सांगतो, असला रेप केला होता तिच्यावर, अगदी वाईट अवस्था करून सोडलेलं तिला. सगळ्या गावात हळहळ झालेली. पण बघा, तो मुलगा लग्न करायलाही तयार होता तिच्याशी, पण नाही केलं लग्न त्यांनी तिचं त्याच्याशी, कारण त्यांना फसवायचं होतं ना तुमच्यासारख्या सभ्य माणसाला. खरं तर त्या मुलाचं तिच्यावर आणि तिचंही त्या मुलावर प्रेम होतं. करायला पाहिजे होतं का नाही लग्न, पण मस्ती दुसरं काय. तो असं बोलत होता पाहून आता कौस्तुभच्या अंगाची लाही लाही होत होती. रागात त्याचा हात केसात गेला आणि एक क्षणाला तो टेबलवर हात आपटतच उभा राहिला. बस झालं हा, आता एक शब्द जरी बोललात ना तर मी सरळ हकलून देईन हा तुम्हाला. शिस्तीत जायला सांगतोय तर निघायचा हा. मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये हे सगळं ऐकण्यात. तो चुटकी वाजवत म्हणाला, अहो हे बरे, तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय की. तुम्ही वाचलात आणि माझ्यावर काय चिडताय तुम्ही? सचिन, सचिन. त्याने ऑफिस बॉयला जोरात हाक मारली. त्याचं ते गावठी बोलणं त्याला ऐकायला नको वाटत होतं. तसं सचिन धावतच केबिनमध्ये आला. काय झालं सर? सचिन यांना बाहेर काढ, मला हा माणूस माझ्यासमोरही नकोय. अहो बोलो तर द्या. ए थांब रे तू जरा, महत्वाचं बोलतोय मी. सचिनला थांबवत तो पुन्हा गरळ ओकू लागणार तर, ओ तुम्ही निघा हा, नाहीतर आत्ता पोलिसांना बोलावेन. सचिन त्याला उगाच धमकावत बाहेर काढू लागला. तसा तो नाईलाजाने जायला निघाला. बरं येतो, तो सलाम ठोकल्यासारखा करत बाहेर निघून गेला. इकडं कौस्तुभचं मन मात्र अस्वस्थ झालेलं. हा आत्ता आलेला व्यक्ती रेप केल्याचं चित्र रंगवून सांगत होता आणि त्याने त्याला आता सतत तेच डोक्यात येऊ लागलेलं. पण एक क्षणाला मृण्मयी स्वतःहून सांगत होती तो प्रसंग त्याला आठवला. किती पॅनिक झालेली ते सांगताना ती साधी डोळ्यातही पाहत नव्हती. शिवाय तिच्या हातांची चाललेली ती अस्वस्थ चळवळ, घरी गेल्यावर ही कशी पटकन पायात बसलेली त्याच्या. तुम्ही जा म्हणाला तरी जाणार नाही मी तुम्हाला सोडून, असं म्हणणारी त्याची मृण्मयी. ती म्हणालेली रेपचा प्रयत्न झाला, ती हे खोटं बोलणार नाही एवढं मात्र नक्की. एवढा विश्वास माझा तिच्यावर आहे. तसंही कोणाच्या सोबत रिलेशनशिपमध्ये असणं खरंच गुन्हा आहे का? आजकाल तर लग्नाआधीही सगळंच करून रिकामे होतात आणि तिच्यासोबत तर हे फक्त घडलेलं, त्यात तिची काय चूक? चूक तर फक्त आणि फक्त तिच्या घरच्यांची आहे. आणि नक्षत्राही तर तेच म्हणालेली. तो मुलगा सगळीकडे रेप झाल्याचं सांगतोय. ओ माय गॉड, हा तोच नसेल कशावरून? नाहीतर तो मला असं का सांगायला आलेला हे सगळं? त्याच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. तसा तो पटकन खाली जायला निघाला. सर कुठे, घरी निघालात का? समीराने विचारलं. हो जरा एक काम आठवलंय, भेटू उद्या म्हणत तो धावतच खाली आला. त्याला इकडे तिकडे शोधू लागला तर तो खाली पार्किंगमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तसा तो तिथंच बाजूला लपून त्याचं बोलणं ऐकू लागला. हो तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलंय. अरे हो, तो स्वतः मला आत्ता म्हणालाय. ए बन्या, ती मला हवी आहे काही करून. काय दिसते यार ती आता. पहिले तर होतीच टवका, आता तर कहर झालीये. पण यार आता कसं कळेल की ती नेमकी पुण्यात कुठं राहते? खूप अवघड झालंय. त्या दिवशी तुम्ही मला ड्रिंक पाजलं नसतं तर मी अशी पैज लावलीच नसती आणि तिच्याशी तसा वागलोच नसतो, आणि ती आज माझी असती. तो बोलत होता एवढ्यात समोर कौस्तुभ आलेला त्याला दिसला. ए बन्या, मी नंतर फोन करतो, ठेवतोय म्हणत त्याने घाईने फोन ठेवला. तुम्ही इथे?
त्याने घाबरून विचारेपर्यंत कौस्तुभने धावतच दोघातलं अंतर कमी केलं आणि त्याचा गळा पकडून जोरात पाठीमागे असलेल्या पिलरवर आपटलं. तसाच पिलरवर त्याला दाबत विचारू लागला, म्हणजे तू केलेला रेप तिच्यावर, प्रेमाचं नाटक करून तिला फसवलंस आणि वरून तिच्यासोबत असं घृणास्पद कृत्य केलंस आणि अजूनही तुला ती हवी आहे. ती हवी आहे काय? मग घे. म्हणत कौस्तुभने त्याला तोंडावर पंचावर पंच मारायला सुरुवात केली. तसं त्याच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं. अहो मी काही नाही केलं. मला सोडा, मला जाऊ द्या. त्याला बाजूला करायचा प्रयत्न करत तो म्हणाला, पण कौस्तुभ प्रचंड रागात होता. त्याला अजिबात ऐकतही नव्हता. तिच्यासोबत असं करताना तुला एकदाही विचार नाही आला का तिचा, की तिला या सगळ्यात काय त्रास होईल? जाशील पुन्हा कोणा मुलीच्या वाटेला, जाशील. तुला मी आज काही केल्या असा सोडणार नाही. एव्हाना खाली पडलेला त्याला कौस्तुभने लाता मारायला सुरुवात केली होती. तिला विसरायचं, ती फक्त माझी आहे, कळलं ना? हो हो कळलं. मी नाही वाटेला जाणार तिच्या. कृपा करून मला नका मारू. तो हात जोडून म्हणाला. तिच्याच नाही, कोणत्याच मुलीच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. हो कळलं, हो माफ करा आता. काय रे, का केलंस तिच्यासोबत असं सांग ना, का केलंस? माझं चुकलंच हो. मग काय, एवढी सुंदर मुलगी लपवून कोण ठेवतं घरात? सारखे खाऊ की डकाऊ करायचे तिला, आणि ती पण नुसती गरीब गाय. एक क्षणाला त्याचं ऐकून कौस्तुभने रागाने घट्ट मिटलेले डोळे एक क्षणाला उघडले आणि त्याच्या अंगावर बसत त्याची कॉलर पकडली. तिला विसरायचं आता, समजलं? पण तुम्ही तर सोडून आलाय ना तिला. ते माझं मी बघेन. ती माझी बायको आहे, मी आणि ती बघून घेऊ. राहिला प्रश्न तिला सोडण्याचा, तर तिला मी सोडू शकतो, तसाच परत आणूही शकतो. तू मात्र इथं पुण्यात दिसला नाही पाहिजेस. पुन्हा दिसलास ना तर नाही तिच्या रेपच्या केसच्या अंडर तुरुंगात टाकला तर माझं नाव कौस्तुभ देवधर नाही. तिच्या आई वडिलांनी असंच सोडून दिलं असेल तुला, पण मी सोडणार नाही, सांगून ठेवतो. सगळं बाहेर काढेन तेव्हाचं. हो हो समजलो. मी पाया पडतो, मला सोडा. जोरात त्याला आपटून तो उठला, पण काय मनात आलं माहीत नाही. त्याची कॉलर पुन्हा पकडली आणि त्याला उठवलं. अहो सोडा ना, आता तर जाऊ द्या. जातोय मी. नाही, असं नाही जाऊ देणार मी तुला. चल माझ्यासोबत. कुठे? मला पोलिसात नका देऊ. मी तुमच्या पाया पडतो, मी नाही देणार तिला त्रास. माझ्या आईची शपथ घेतो हवं तर. तो बडबड करत होता. त्याच्या चाललेल्या बडबडीकडे दुर्लक्ष करत कौस्तुभने त्याला कारमध्ये बसवून कार लॉक केली आणि सरळ ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार मृण्मयीच्या घरी घेतली. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. 1000 सबस्क्रायबर व्हायला थोडेच कमी आहेत. मी तुम्हाला प्लीज विनंती करते की माझी कथा आवडत असेल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला पुढं नेऊ शकतो. कौस्तुभ दुर्वेशला घेऊन तिच्या घरी चाललाय. आता तिथे काय राडा होणार आहे माहीत नाही. बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.